तर नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन मतदान कसं काढायचं किंवा मतदान जे कार्ड आहे त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, त्याचबरोबर हे मतदान जे कार्ड आहे ते नवीन जे अप्लाय करायला सांगितलं होतं ते कसं करायचं, चला तर आपल्या 5 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करायचं आहे. प्ले स्टोर वरती सर्च करायचं आहे ECI नेट हे ऍप्लिकेशन पहा. हेच ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स, हा जो पहिला बॉक्स दिसतोय त्यावरती क्लिक करायचा आहे. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. हा जो पहिला आहे फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन, त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला विचारेल की तुम्ही मोबाईल नंबरने लॉग इन करा. जर तुमचं इथे अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करा. जर अकाउंट नसेल तर न्यू युजर वरती क्लिक करा आणि नवीन अकाउंट उघडून घ्या. नवीन अकाउंट उघडण्यासाठी न्यू युजर वरती क्लिक करा. आपला मोबाईल नंबर टाका, त्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम टाका, लास्ट नेम टाका. नाव आणि आडनाव टाकल्यानंतर जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी टाकून सबमिट करा, म्हणजे तुमचं अकाउंट इथे ओपन होईल. पहिली प्रोसेस तुम्हाला समजली. तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून लॉग इन करा आणि अकाउंट जर नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे अकाउंट उघडायचं आहे. नाव वगैरे ओटीपी वगैरे टाकून आणि सबमिट करायचं आहे. इथे सबमिट केलं की युजर क्रिएटेड सक्सेसफुली झालं, म्हणजे अकाउंट उघडलं. तर अकाउंट उघडल्यानंतर मोबाईल नंबर टाका, सेंड ओटीपी वरती क्लिक करा आणि आता आपण लॉग इन करूयात. लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आता लॉग इन झालेला आहोत. आपल्याला आता पुन्हा इथे क्लिक करायचं आहे. पहिला बॉक्स वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स आणि फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन, इथे आल्यानंतर लेट स्टार्ट खाली बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर पहिला ऑप्शन आहे येस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम, त्या ऑप्शन वरती क्लिक करून खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती जर क्लिक केलं तर पुढे येणार आहात. इथे आपल्याला माहिती भरायची आहे. आता काय काय माहिती भरायची आहे तर सर्वात पहिल्यांदा स्टेट, आपलं महाराष्ट्र राज्य इथे सर्वात पहिल्यांदा निवडायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, ज्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव लावायचं तो तुमचा जिल्हा झाला, तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला खाली असेंब्ली पार्लमेंट विचारलं जाईल. आता हा जो असेंब्ली पार्लमेंट कन्सिस्टन्सी आहे ज्याला मराठीमध्ये मतदारसंघ म्हणतात, मोठा कोण व्यक्ती असेल त्यांना तुम्ही विचारू शकता मतदारसंघ आपला कुठला आहे, तर ते तुम्हाला सांगेल, तर तो मतदारसंघ निवडा. त्यानंतर जन्मतारीख आधार कार्डवरती जशी डेट ऑफ बर्थ आहे तशीच इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर डॉक्युमेंट डेट ऑफ बर्थचा प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करायचे, जन्मतारखेचा पुरावा. मग तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, 10वी-12वीचं मार्कशीट सुद्धा देऊ शकता किंवा पासपोर्ट देऊ शकता किंवा अदर काही डॉक्युमेंट सुद्धा देऊ शकता. यापैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. यापैकी एक निवडा आणि अपलोड करा. मी आधार कार्ड निवडलंय. आता इथे क्लिक टू अपलोड हा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करा. गॅलरी मधून तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते इथे पहा, अशा पद्धतीने अपलोड करा. त्याचा फोटो वगैरे काढून तुम्ही स्कॅन करून सुद्धा अपलोड करू शकता. इथे अपलोड झालेलं आहे. अपलोड झाल्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. डेट ऑफ बर्थचा प्रूफ झाला. आता पुढे येणार अपलोड पिक्चर म्हणजे पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा आहे. पहिल्या बॉक्सवरती क्लिक करा. जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो गॅलरी मधून सिलेक्ट करा आणि इथे पहा अपलोड झालेला आहे. त्यानंतर खाली सिलेक्ट जेंडर मेल आहे का फिमेल आहे ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर नेम, नाव टाकायचं आहे. नाव टाकताना लक्षात ठेवा आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच इथंच पूर्ण टाकायचं आहे, नाहीतर तुम्हाला ई साईनला प्रॉब्लेम येईल नंतर. तर व्यवस्थित लक्षात घ्या, नेम टाकताना पूर्ण नाव आधार कार्डवर जसं आहे तसंच इथे टाकायचं आणि मराठीमध्ये इथे ऑटोमॅटिकली येईल, तर पुन्हा ते मराठीमध्ये सुद्धा दुरुस्ती करू शकता. सरनेम काही टाकायची गरज नाही. इथे जे नेम आहे ना इथेच तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव इथेच टाका. बाकी खाली काही टाकू नका. डायरेक्ट खाली आधार डिटेल्स मध्ये आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली येऊन सेल्फ सिलेक्ट करा आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो टाका. बाकी इथे काही टाकायची गरज नाही. आधार नंबर, मोबाईल नंबर आणि नाव एवढंच टाकायचंय. नेम मध्ये पूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर फादर डिटेल्स, मदर डिटेल्स, वाईफ, हजबंड जे काही ऑप्शन आहे तुम्हाला कोण लावायचे तुमच्या मतदान कार्डवरती ते इथे टाका. मी फादर सिलेक्ट केलंय तर आता फादरचं नाव खाली येणार आहे. नेम ऑफ रिलेटिव्ह मध्ये इथे तुम्हाला नाव टाकायचं जे तुम्हाला लावायचं आहे तुमच्या आधार कार्डवरती. फादर लावायचं आहे, मदर लावायचं आहे किंवा हजबंड लावायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आता मी फादर सिलेक्ट केलंय त्यामुळे इथे फादरचं नाव इथे टाकणार आहे. नेम ऑफ रिलेटिव्ह मध्ये तुम्ही जे काही नाव आहे, आडनाव आहे त्या पद्धतीने टाकू शकता. लास्ट नेम मध्ये आडनाव टाकायचं. त्यानंतर खाली नेक्स्ट करायचं. एवढंच टाकून नेक्स्ट करायचं. आता ऍड्रेस विचारला जाईल. जर तुमचा ऍड्रेस जिथे तुम्ही राहताय, तुमच्याकडे पुरावा काय आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, ज्या ठिकाणी नाव लावायचं तोच ऍड्रेस टाकायचा. ज्या गावामध्ये तुम्हाला नाव लावायचं त्याचा हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर असेल, एरिया असेल, गावाचं नाव असेल, सिटी, पोस्ट ऑफिस असेल, कुठलं पिनकोड असेल, त्यानंतर तालुका असेल, सगळी माहिती इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही टाकायची आहे. आणि त्याचा आता जो ऍड्रेस टाकलेला आहे त्याचा पुरावा आपल्याला लागणार आहे. मग पुराव्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता इथे पहा. सिलेक्ट ऍड्रेस प्रूफ डिटेल्स. ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्ही
वॉटर कनेक्शन बिल असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, गॅस कनेक्शन बिल आहे, आधार कार्ड सुद्धा देऊ शकता, करंट पासबुक देऊ शकता, नॅशनल बँकेचा पासपोर्ट आहे, अशापैकी यापैकी कोणतंही तुम्ही देऊ शकता. तर इथे मी आधार कार्ड सिलेक्ट केलं. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर खाली क्लिक हेअर टू अपलोड वरती क्लिक करायचं. गॅलरीमधून आधार कार्ड मी इथे अपलोड केलंय. तुमच्याकडे जे काही ऍड्रेस प्रूफ आहे ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. खाली यायचं, इथे बाकी काहीही करायची गरज नाही, हे सोडून द्या आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. बाकी काहीच इथे टाकू नका. बाकी खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. त्यानंतर गावाचं नाव इथे टाका. त्यानंतर आय एम ऑर्डिनरी रेसिडेंट ऍट द मेन्शन ऍड्रेस सिन्स, इथे डेट टाकायची आहे. कधीपासून तुम्ही या ऍड्रेसवरती राहताय ती डेट टाकायची आहे. जो ऍड्रेस तुम्ही टाकलाय त्या ऍड्रेसवरती कधीपासून राहत आहात ती डेट तुम्हाला इथे टाकायची. खाली यायचंय, खाली नाव टाकायचंय पूर्ण आणि नेम ऑफ द ऍप्लिकंट, तिथं तुमचं पूर्ण नाव आणि प्लेस ऑफ ऍप्लिकेशन मध्ये तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव टाका आणि खाली डन बटनावरती क्लिक करा. डन बटनावरती क्लिक केलं की हा फॉर्म तुम्ही जो भरलेला आहे त्याची सगळी माहिती दाखवली जाईल. सगळी माहिती एकदा चेक करायची आणि सर्वात खाली यायचंय, तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ई साइन अँड सबमिट, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नवीन प्रोसेस आलेली आहे. ई साइन अँड सबमिट वरती क्लिक केलं इथे एक ऑप्शन येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. इथे ई साइन वरती क्लिक करायचं. ई साइन वरती क्लिक केल्यानंतर ही नवीन प्रोसेसमध्ये आपल्याला आधार नंबर विचारला जाईल. इथे कंपल्सरी ही प्रोसेस करायची आहे. इंटरव्ह्यूवर आधार नंबर जो असेल तो इथे टाकायचा आहे. सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. जो आधारला नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी येईल, तो ओटीपी इथे टाकायचा आहे. त्यानंतर ऍक्सेप्ट करायचं आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे ऍक्सेप्ट करून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपली ई साइनची प्रोसेस इथं कम्प्लीट होईल. नाव बरोबर तुम्ही टाकलं असेल, आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही फॉर्म भरताना जे नाव टाकलंय तरच ही प्रोसेस कम्प्लीट होईल आणि इथे रेफरन्स आयडी येईल. तुम्हाला एक SMS सुद्धा येईल, तुमची प्रोसेस आता कम्प्लीट झालेली आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा रेफरन्स आयडी तुम्हाला लागणार आहे. ओके बटनावरती क्लिक करा. आता तुमचं जे मतदान कार्ड आहे किंवा यादीत नाव लागलंय का नाही ते तुम्ही कसं पाहू शकता, तर इथे येऊन ट्रॅक ऍप्लिकेशन वरती क्लिक करा. तुमचं मतदान कार्ड झालेलं आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता. रेफरन्स आयडी जो आहे तो मिळालेला तो इथे रेफरन्स आयडी पूर्णपणे टाकायचा आणि ट्रॅक स्टेटस वरती क्लिक करायचं. आता मी आत्ताच केलं आहे त्यामुळे इथे पहा सबमिटेड दाखवतोय. काही दिवसाने BLO अपॉइंटमेंटची प्रोसेस होईल आणि ऍक्सेप्ट रिजेक्ट होईल. डॉक्युमेंट बरोबर असतील तर ऍक्सेप्ट होईल, डॉक्युमेंट चुकीचे असतील तर रिजेक्ट होईल. ऍक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला मतदान कार्डचा नंबर सुद्धा इथेच येईल आणि मतदान कार्ड सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. मतदान कार्ड जेव्हा तुमचं डाउनलोड होईल त्यावेळेसच तुमचं यादीमध्ये सुद्धा डाउनलोड होईल. इथे पहा डाउनलोडचा सुद्धा ऑप्शन आहे. काही दिवसांनी 10 ते 15 दिवसांनी तुम्ही मतदान कार्ड इथून डाउनलोड सुद्धा करू शकता आणि काही दिवसांनी मतदान कार्ड सुद्धा पोस्टाने येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही यादीमध्ये लावू शकता आणि कार्ड काढू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद.